इसके अंदर है कार्बन डाइऑक्साइड, पता है कार्बन डाइऑक्साइड, उसको हम क्या है कार्बन डाइऑक्साइड क्या है बता बता क्या है? हवा है जो छोड़ते हैं वो कार्बन डाइऑक्साइड। ओके, तो कार्बन डाइऑक्साइड है वो, तो हम इसको कार्बन डाइऑक्साइड को क्या करें, सॉलिड कर लिए। जैसे हम पानी को फ्रिज में डाल के ठंडा करके सॉलिड बना लेते हैं, तो हम इसको पहले जो हवा है कार्बन डाइऑक्साइड को गैस है ना, तो गैस को पहले हम ठंडा करके लिक्विड बनाते हैं पानी की तरह। उसके बाद उसको हम ठंडा करके बर्फ बना लिए। वो बर्फ है, वो ज्यादा ठंडा है। ह्यूमिडिटी है ना, जो वायु में भी थोड़ा थोड़ा रहता है ना, कंडेंस हो गया। ये है भूसा लकड़ी का, पता है ना? हाँ, ऐसा नहीं है, वैसे काम का ही है। हम तो काम में लगा रही है ना, डिस्ट्रॉय हो जाए। समझाएंगे उसको करके हाथ लगाते हैं ना। चलो पहला वाला रेड, ओके, देखो रेड जा रहा है कि नहीं, ऊपर है रेड, आ गया है ऊपर, लेकिन आ गया ना। अब क्या है, इससे क्या ऊपर जा रहा है? सेकंड वाला ब्लू था ना, ब्लू जा रहा है ऊपर, जा रहा है, यस। अब ग्रीन, अब ग्रीन ऊपर जाएगा, अब ग्रीन ऊपर, यस, ओके, जा रहा है। हाँ, अब वो येलो येलो आ रहा है, परफेक्ट। टच करके देख फुल कम आएगा। जो अगर ऊपर सकती हो वहाँ पे ऑलमोस्ट सेम ही रहता है। चांस के साथ तुम जाओगे ना, ये चांस तो ओरिजिनल मॉलिक्युल्स म्हणजे ज्याला आपण किंवा ॲटम्स म्हणतात त्याला आपण आणखी जास्त सेपरेट नाही करू शकत। मग आता सॉलिड आपण एक्झाम्पल घेऊया, सॉलिड आहे, त्याला हीट केलं काय होईल, पाणी, लिक्विड, त्याला आणखी हीट केलं, हीट करतं म्हणजे काय होतं, आपण त्यांना एनर्जी देतो आणि एनर्जी आपण जशी जशी वाढवतो तशी ते दूर करू शकतो। पण आता गॅस म्हणजे माहितीच येते ना, असं जेवढे दूर करतो तेवढे गेले। आता काय होतं, आता जर आपण हीट दिली तर आता हीट दिली तर आपण काय करतो, ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये काही विषय असेल, इलेक्ट्रॉन भोवती घेऊन इलेक्ट्रॉन्स निघून जातात आणि तो आयन बाजूला जातो, म्हणजे जे बाजूला राहिले त्याला आपण आयन म्हणतो आणि इलेक्ट्रॉन सेपरेट होऊन जातात। मग ती जी स्टेज आहे ना, जेव्हा गॅसेसमध्ये आयन्स बाजूला राहतात आणि इलेक्ट्रॉन बाहेर येतात, त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो। किंवा स्टडी करायला प्लाझ्मा कशामुळे होतोय, आपण जास्त आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आणि त्याच्यात मग आपल्याला कळत असतं की चंद्रावरची सरफेस कशी आहे। काय असतं, भूकंप आला तुम्हाला कसं ओळखू येईल सांगा बरं खाली? त्याच्या आधी लँडस्लाईड खूप शेवटी सगळं झालं, मोठा भूकंप आला आहे, त्याच्या आधी व्हायब्रेशन। तर असेच व्हायब्रेशन तिथे आपण हा समजा ही गाडी पाठवली, तिथे आपली रोवर पाठवली, तर असे व्हायब्रेशन येईल। व्हायब्रेशन म्हणजे मागे पुढे म्हणजे काय तर तिथे ऍक्सेलरेशन होतं। ऍक्सेलरेशन माहिती आहे तुम्हाला, त्याची गती बदलते, थांबतो, माग चालू होतो, म्हणजे ऍक्सेलरेट होतं असं म्हणतात। तर हे मोजायला ऍक्सेलरोमीटर असतं आणि त्याच ऍक्सेलरोमीटरचा वापर करून आपण ग्राफ काढू शकतो, किती भूकंप आला, काय आला असं। तर तिथे अशा प्रकारचे ग्राफ आपल्याला मिळाले की एखादी गाडी चालली तेव्हा व्हायब्रेशन होतात ना, तर हा रोवर चालताना अशा प्रकारचे व्हायब्रेशन होतात। वर गेलं म्हणजे गाडी पुढे गेली, खाली गेलं म्हणजे गाडी मागे गेली। तर आता असे डेटा आपल्याला मिळवण्यासाठी आपण मोबाईलमध्ये पण एक्सेलरोमीटर असतो। हे समजा आता आपलं रोवर आहे आणि मी तुम्हाला आता प्ले करून दाखवतो बघा याच्यावर